माझ्या छोट्या बहिणीचे दोनदा लग्न होऊन मोडले होते. दोन्ही लग्नाच्या वेळेस माझी बहीण मधुचंद्राच्या रात्रीच तिच्या नवऱ्यासोबत भांडण करून घरी येत होती. मी आणि माझी आई तिच्यासाठी खूप काळजीत होतो की नक्की हे काय घडत आहे. माझ्या बहिणीचे जेव्हा तिसरे लग्न झाले तेव्हा माझ्या आईने मला तिच्यासोबत पाठराखीण म्हणून पाठवले. त्यांच्या मधुचंद्राच्या रात्री त्यांच्या रूमच्या खिडकीतून मी हळूच डोकावून आतमध्ये पाहिले तेव्हा समोरचे दृश्य पाहून माझ्या अंगावर काटा आला. कारण मी त्यांच्या रूमच्या खिडकीत उभी होते आणि जे काही दृश्य मी पाहत होते ते पाहून माझ्या अंगावर काटा आला होता. माझी बहीण त्यांच्या मधुचंद्राच्या रात्री ती आपल्या नवऱ्यासोबत असे कसे करू शकते. मला वाटत होते की इथे जमिनीचे 2 तुकडे व्हावे आणि मला त्याच्यात सामावून घ्यावे. शेवटी माझ्या आईच्या पालनपोषणात काय कमी राहिली होती की माझ्या बहिणीने मधुचंद्राच्या रात्रीच तिच्या नवऱ्यासोबत कोणता पुरुषसुद्धा असे कृत्य करताना 100 वेळा विचार करतो. माझ्या बहिणीला लाज लज्जा शरम कोणतीच गोष्ट नव्हती. मी तिथे हक्काबक्का होऊन उभी होते कारण आजपर्यंत मी माझ्या बहिणीला खूप निरागस समजत होते. मला वाटत होते की तिच्यावर खूप अन्याय झाला आहे, पण मला नव्हते माहिती की तिच्या निरागस चेहऱ्यामागे असले रहस्य दडून बसले आहे. मी तिथे उभी राहून पाहतच होते की मला कोणाचा तरी येण्याचा आवाज आला आणि मी पटकन खिडकीपासून दूर झाले आणि खोलीत पोहोचले, जी खोली मला त्यांच्या घरात राहायला दिली होती. जर माझ्या आईने मला माझ्या बहिणीसोबत पाठराखीण म्हणून नसते पाठवले तर कदाचित आम्हाला हे रहस्य कधीच कळाले नसते की माझ्या बहिणीचा संसार का तुटतो. या अगोदरसुद्धा तिचा 2 वेळा घटस्फोट झाला होता. हे तिचे तिसरे लग्न होते. प्रत्येक वेळी ती मधुचंद्राच्या रात्रीच आपल्या नवऱ्यासोबत भांडण करून आमच्या घरी येत होती आणि रडून रडून स्वतःला खूप त्रास करून घेत होती. सगळ्यांना हेच वाटत होते की या बिचारीसोबत खूपच अन्याय झाला आहे, पण हे कोणालाच माहिती नव्हते की या 2 घटस्फोटांच्या मागे खरे कारण तर वेगळेच आहे. पण आजच्या रात्री हे रहस्य माझ्या डोळ्यासमोर आले होते आणि मला सगळे सत्य समजले होते. माझे वय 25 वर्ष होते आणि माझ्यापेक्षा मला छोट्या 2 बहिणी होत्या. एकीचे वय 21 वर्ष आणि दुसरीचे वय 23 वर्ष होते. तसे पाहायला गेले तर मी मोठी असल्यामुळे माझे लग्न त्यांच्या अगोदर व्हायला हवे होते, पण माझा फक्त साखरपुडा झाला होता, तो सुद्धा यासाठी की मी नोकरी करून घर खर्च चालवत होते. माझा होणारा नवरा रवी खूप चांगल्या स्वभावाचे होते. ते कायम मला सपोर्ट करायचे. आमच्या घरात कोणीच पुरुष माणूस नव्हता, त्यामुळे मी आमच्या घरातला मुलगा झाले होते. बाबांच्या मृत्यूनंतर मी घर सांभाळायला चालू केले होते आणि मग माझ्या छोट्या बहिणींच्या जबाबदाऱ्या स्वतः उचलल्या होत्या. त्या दोघींना मी BA पर्यंत शिकवल्यानंतर मी त्यांच्या लग्नाची जबाबदारी उचलली होती आणि जसे तसे करून पैसे जमा करू लागले, म्हणजे त्यांचे लग्न करून मोठी बहीण असल्याचे कर्तव्य निभावू शकेल. माझ्यानंतर जी बहीण होती तिचे वय 23 वर्ष होते. तिचे लग्न मी माझ्या ऑफिसमध्ये असणाऱ्या मुलाशी लावून दिले. ती तिच्या लग्नानंतरच्या आयुष्यात खूप खुश होती, पण तिच्यानंतर जी छोटी बहीण होती तिचे वय 21 वर्ष होतं. तिचे नाव पायल होतं. तिच्यासोबत माहिती नाही नशिबाने कसा खेळ खेळला होता की तिचा संसार तुटत होता. जेव्हा पहिल्यांदा तिला जे स्थळ पाहायला आले होते ते लोक खूप चांगले होते. मुलाची नोकरीसुद्धा ठीकठाक होती आणि दिसायलाही स्मार्ट होता. मग हे सगळं पाहून मी पायलचे लग्न त्या मुलासोबत ठरवले. बाबांच्या जाण्यानंतर सगळी जबाबदारी माझ्या खांद्यावर पडली होती आणि आईने सुद्धा हे सगळे निर्णय माझ्यावरच सोडले होते, कारण माझी आई खूप साध्या सरळ स्वभावाची होती. तिने तर गरज नसताना घरातून बाहेर सुद्धा पाऊल ठेवले नव्हते. आईला वाटत होते की मला या बाहेरच्या जगाची समज तिच्यापेक्षा जास्त आहे, त्यामुळे मुलींच्या लग्नाची एवढी मोठी जबाबदारी आईने माझ्यावर सोपवली होती. माझ्या 2 नंबर बहिणीचे लग्नसुद्धा माझ्याच पसंतीने झाले होते, त्यामुळे मी निर्धास्त होते की माझ्या बहिणीसाठी चांगला निर्णय मी घेऊ शकते. त्यामुळे जेव्हा पायलच्या लग्नाची वेळ आली तेव्हा तिच्यासाठी सुद्धा मी स्थळं शोधायला चालू केले आणि निखिलला तिच्यासाठी निवडले. निखिल आणि त्यांच्या स्थळात काहीच वाईट दिसत नव्हते. ते लोक खूप खुश होऊन आमच्या घरी स्थळ घेऊन आले होते. निखिलच्या बहिणीने पायलला निखिलसाठी पसंत केले होते. निखिलच्या बहिणीला पायल खूप आवडली होती. लग्न ठरल्यानंतर स्वतः निखिल म्हणाला होता की त्याला आमच्याकडून हुंड्यामध्ये काहीही नको आहे. त्यांना साध्या पद्धतीने लग्न करायचे आहे आणि हे सगळं ऐकून मला खूप चांगले वाटले होते की ते लोक हुंड्यासारख्या गोष्टीच्या विरुद्ध आहेत. नेहमी मी बहुतेक लग्नात मुलाकडच्या लोकांना हुंड्यासाठी खूप लालची पाहिले होते आणि जास्त करून लोक तर लग्न ठरायच्या अगोदरच विचारतात की तुम्ही लग्नामध्ये काय देणार आहे.
पण पायलसाठी निखिलचे स्थळ चांगले आले होते आणि त्यांच्या या हुंडा न घेण्याच्या गोष्टीने माझे मन जिंकले होते. मला वाटत होते की निखिलपेक्षा चांगला मुलगा आणि चांगले स्थळ पायलसाठी असूच शकत नाही. पण कदाचित हा माझा गैरसमज होता. मी माझ्या होणाऱ्या नवऱ्याला म्हणजे रवीला निखिलबद्दल सांगितले होते आणि भेटवले सुद्धा होते. रवी म्हणत होते की निखिल हा खरंच चांगला मुलगा आहे. लग्ना अगोदर 3-4 वेळा आमची निखिलच्या घरच्यांशी भेट झाली होती आणि आम्हाला तर प्रत्येक वेळी ते लोक खूप चांगले वाटले होते. आणि मग मी माझ्या ऐपतीप्रमाणे थोडाफार हुंडा जमा करून पायलचे लग्न निखिलसोबत करून दिले. पायलची लग्नात खूप हौसमौस झाली होती कारण निखिलने त्यांच्याकडून लग्नात खूप खर्च केला होता. पायलच्या साड्यांपासून ते लग्नात लागणाऱ्या प्रत्येक वस्तू खूप चांगल्या दर्जाच्या होत्या. म्हणतात ना की नशिबात असते तेच घडते, पण कदाचित पायलच्या नशिबात या सर्व गोष्टी नव्हत्याच. पायलचे लग्न झाल्यानंतर तिला निरोप दिल्यावर मी आणि माझी आई घरी आल्यावर खूप समाधानी झालो होतो. माझी 2 नंबरची लग्न झालेली बहीण तिच्या घरी गेली होती. तिची छोटी छोटी मुलं होती, त्यामुळे ती आमच्या घरी जास्त दिवस राहत नव्हती. कार्यालयातून घरी आल्यानंतर मी आणि माझी आई गप्पा मारत बसलो होतो. माझ्या आईने चहा बनवला आणि मला चहा देताना म्हणाली, तू तुझे वडील गेल्यानंतर खऱ्या अर्थाने मूल होण्याचे कर्तव्य निभावले आहे. मी खूप खुश आहे ग. देवाने मला मुलगा दिला नाही, पण मुलापेक्षा चांगली मुलगी दिली आहे. मी खूप प्रेमाने आईच्या मांडीवर डोकं ठेवून पडले होते. आई म्हणायला लागली की आता तू तुझ्या लग्नाबद्दल विचार कर. दोघी बहिणींचा तू खूप विचार केला आहे, आता स्वतःचा विचार कर. त्या दोघी आता त्यांच्या घरी गेल्या आहेत. मी माझ्या लग्नाबद्दल ऐकल्यानंतर मोठमोठ्याने हसायला लागले. मी आता खूपच खुश होते. पण इतक्यातच दरवाजा जोरजोरात वाजू लागला. आई माझ्याकडे हैराण होऊन पाहू लागली आणि म्हणाली, रात्री यावेळी कोण आले असेल? कारण आत्ता रात्रीचे 2 वाजले होते आणि त्यावेळेला कोणी दरवाजावर येत असेल तर ही गोष्ट खूप विचित्र आणि भीतीदायक होती. मी आईला म्हणाले की चल आपण दोघी मिळून पाहूयात. मी आणि माझी आई सोबत जाऊन दरवाजासमोर उभे राहिलो आणि आवाज देऊन विचारले की कोण आहे? तेव्हा दरवाजाच्या बाहेरून पायलचा रडण्याचा आवाज येऊ लागला. ती म्हणू लागली की दरवाजा खोला, मी पायल आहे. पायलचा आवाज ऐकून माझी तर शुद्धच हरपली होती. मी पटकन दरवाजा उघडला आणि पायल तिची बॅग पकडून आतमध्ये आली होती. मी घाबरून विचारले की तू आत्ता या वेळेला इथे कशी काय? काय झाले आहे? तेव्हा पायल जोरजोरात रडू लागली आणि माझ्या गळ्यात पडली आणि मग अशी गोष्ट सांगितली की ती ऐकून माझा जीवच निघून गेला. ती म्हणायला लागली की दीदी, आज मधुचंद्राच्या दिवशीच निखिल माझ्यासोबत खूप भांडला ग आणि म्हणाला की तू मला घटस्फोट देऊन टाक. त्याने हे लग्न खूप मजबुरीमध्ये केले होते. तो या लग्नामुळे अजिबात खुश नव्हता. त्यामुळे त्याला संधी भेटताच माझ्याशी तो खूप भांडला आणि त्याच्या घरून मला हाकलून दिले ग. निखिलच्या बहिणीच्या आनंदासाठी त्याने लग्न तर केले होते, पण त्याला हे लग्न निभवायचे नव्हते. पायलचे बोलणे ऐकून माझी हालतच खूप खराब झाली होती. एका बापाच्या जागी बाप होऊन बहिणीचे लग्न करून देणे खूप अवघड गोष्ट होती. हे लग्न अयशस्वी झाले होते आणि त्या अयशस्वी लग्नाला मी स्वतःला जबाबदार समजत होते, कारण कदाचित मीच तिच्यासाठी चांगला मुलगा शोधू शकले नव्हते. माझ्या बहिणीच्या अश्रूंनी माझे मन खूप दुखावले गेले होते. मी हात जोडून पायलची माफी मागितली की ही सगळी माझी चूक आहे. मी निखिलची चौकशी अजून चांगल्या प्रकारे करायला हवी होती. पण पायल काहीच बोलत नव्हती, फक्त रडतच होती. आई म्हणाली की आपण आत्ताच्या आत्ता निखिलच्या घरी जाऊ आणि माहिती करून घेऊ की त्यांनी आपल्या मुलीसोबत असे का केले. पण या अगोदरच पायलने आईचा हात पकडला आणि आईला म्हणाली की त्यांच्या घरी जाण्याची काहीच गरज नाही. माझी इच्छा नाही की त्या लोकांनी तुमचा अपमान करावा, कारण त्या लोकांनी माझा खूपच अपमान केला आहे आणि माझ्यासोबत खूप वाईट वागले आहेत. कारण निखिलने त्याच्या घरच्यांसमोर मला चारित्र्यहीन ठरवले आहे. तिथे गेल्यावर आपल्याला बदनामीशिवाय काहीच भेटणार नाही. त्याने घटस्फोट मागितला आहे तर मी त्याला घटस्फोट देणार आहे. आता कोणत्याच गोष्टीचा काहीच फायदा नाही. मी आश्चर्यचकित होऊन विचारले, पण निखिलने तुझ्याकडे लगेच घटस्फोट का मागितला? तू त्याला पसंतच नव्हती तर लग्नाच्या अगोदर सुद्धा तो हे बोलू शकत होता ना. त्याने तर लग्नात खूप खर्च केला आहे. मग या घटस्फोटामागे काय कारण आहे? माझे बोलणे ऐकल्यानंतर पायल माझ्याकडे विचित्र नजरेने पाहायला लागली आणि म्हणाली, तुला सांगितले तर आहे ना, त्याच्या बहिणीच्या आनंदासाठी आणि तिला दाखवण्यासाठी त्याने हे लग्न केले आहे. आणि मग मला घटस्फोट मागून त्याच्या बहिणीसमोर मला चारित्र्यहीन ठरवले आणि त्याच्या घरच्यांना हे सांगितले की माझे दुसऱ्या मुलावर प्रेम आहे.
पायलचे हे बोलणे ऐकून माझे रक्त सळसळ करायला लागले होते. पण सध्या तर मला पायलला सांभाळायचे होते. मी आणि आईने पायलला हिंमत दिली, तिला समजावले, तिला दिलासा दिला आणि आम्ही संपूर्ण रात्र एका जागेवर बसून शांतीत अश्रू ढाळत बसलो. काही क्षणापूर्वीचा आनंद पूर्णपणे संपला होता आणि आमच्या मनात एका वादळाने जन्म घेतला होता. माझ्या मनात एकच गोष्ट येत होती की निखिल इतक्या खालच्या पातळीचा कसा काय वागला होता. तो तर खूप चांगला मुलगा होता आणि समजूतदार होता. कोणता पुरुष आपल्या लग्नाच्या पहिल्याच रात्री आपल्या बायकोला घटस्फोट मागेल? ही जी गोष्ट होती की त्या गोष्टीने माझी झोप उडवली होती आणि कदाचित आमच्या घराचे सुखसुद्धा. कारण दुसऱ्याच दिवशी सगळ्या गल्लीत ही गोष्ट पसरली होती की लग्नाच्या पहिल्याच रात्री पायल घरी परत आली आहे. आमच्या गल्लीतले आजूबाजूचे लोक आमच्या घरी आले आणि वेगवेगळ्या गोष्टी बोलू लागले. माझ्या आईने सगळ्यांसमोर पायलच्या सासरचे खूप कौतुक केले होते, खास करून निखिलने हुंडा न घेण्याची गोष्ट. आणि आता त्याच लोकांसमोर निखिल आणि त्याच्या घरच्यांना वाईट साईट बोलणे खूपच अवघड गोष्ट होती. कोणालाच आमच्या बोलण्यावर विश्वास बसत नव्हता. प्रत्येकजण आश्चर्यचकित होऊन हेच बोलत होता की ज्या मुलाने काहीच हुंडा घेतला नाही, मग तोच मुलगा लग्नाच्या पहिल्या रात्री घटस्फोट कसा मागू शकतो? लोकांचे बोलणे ऐकून पायल खूपच जास्त दुःखी झाली होती. तिने स्वतःला एका खोलीत बंद केले होते आणि माझ्याकडून आणि आईकडून वचन घेतले होते की आमच्यापैकी कोणीच निखिल किंवा त्याच्या घरच्यांचे तोंड पाहणार नाही आणि कधीच त्या लोकांचा या घरात विषय काढणार नाही. पायलचा त्रास पाहून मी आणि आईने तिला वचन दिले होते. दुपारच्या वेळेला माझा होणारा नवरा रवी माझ्या घरी आला. त्यांना सुद्धा सगळे कळाल्यानंतर खूप मोठा धक्का बसला होता. म्हणत होते की हे असे होणे शक्यच नाही. मी स्वतः निखिलच्या घरी जातो आणि त्यांच्यासोबत बोलतो. ते लोक आपल्या पायलसोबत एवढा मोठा अन्याय कसा करू शकतात? पण ही गोष्ट पायलच्या कानांवर पडली आणि तिने रडून गागून रवीला थांबवले. म्हणाली की जर तुम्ही तिथे गेला तर मी माझा जीव देईन, मी आत्महत्या करेन. माझी इच्छा नाही की त्या लोकांचे घाण शब्द तुमच्या कानांवर पडावे, जे शब्द मी तिथून ऐकून आले आहे. पायलची परिस्थिती पाहून रवीसुद्धा शांत बसले. ते निखिलच्या घरी गेले नाहीत. पायलची आणि रवीची चांगली मैत्री होती. मी रवीला म्हणाले की तुम्हीच पायलला समजावून सांगा आणि स्वतःला एका खोलीत बंद ठेवू नकोस हे सुद्धा तिला समजावून सांगा. रवीने पायलच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले, चल मी तुला बाहेर फिरून आणतो. आणि मग रवी स्वतः जबरदस्ती बाईकवर पायलला घेऊन आईस्क्रीम खायला घेऊन गेले. मी तर आईसोबत घरीच थांबले होते कारण आईची तब्येत ठीक नव्हती. मी खूपच जास्त टेन्शनमध्ये आले होते. एका बाजूला पायलचा घटस्फोट तर दुसऱ्या बाजूला आईची तब्येत आणि 2 नंबरच्या बहिणीच्या सासरची लोकसुद्धा खूप काही गोष्टी बोलत होते. ती तर आली नव्हती पण तिचा फोन आला होता. माझी 2 नंबरची बहीण म्हणत होती की माझ्या सासूने माझे जगणे मुश्किल करून ठेवले आहे. माहिती नाही कसे काय त्यांना निखिलच्या घरच्यांकडून कळाले की पायलच एक चारित्र्यहीन मुलगी आहे आणि तिचे एका मुलासोबत लफडे आहे. मी माझ्या 2 नंबरच्या बहिणीला समजावून सांगितले आणि म्हणाले की तू तुझ्या घरावर, तुझ्या संसारावर लक्ष दे. इथे पाहिला मी आहे. पण खरं तर हे होते की मी स्वतः या गोष्टीमुळे तुटून गेले होते. खूप वेळानंतर रवी आणि पायल घरी आले होते. पायलचा मूड चांगला दिसत होता. तिच्या हातात आईस्क्रीमसुद्धा होती. ती माझ्याकडे आईस्क्रीम देत म्हणाली, दीदी ही आईस्क्रीम खा. तू सुद्धा कालपासून उपाशी आहेस. ही आईस्क्रीम पोटात गेल्यावर तुला बरं वाटेल. पायलच्या चेहऱ्यावर मंद हास्य होते आणि ते हास्य पाहून मला हायसे वाटले होते. ती तिच्या खोलीत निघून गेली आणि मी रवीला थँक्यू म्हणाले. रवी म्हणाले की सध्या पायलला आपल्या आधाराची, प्रेमाची गरज आहे. जास्त करून तिच्यासोबत वेळ घालवण्याचा तू प्रयत्न कर. रवीच्या या बोलण्यावर मी मान खाली घातली होती कारण मी नोकरी करत होते आणि दुसऱ्याच दिवशी मला नोकरीवर जायचे होते. मीच रवीला म्हणाले की तुम्हीच रोज घरी येऊन तिच्यासोबत थोडाफार वेळ घालवत जा की ज्यामुळे तिचे मन हलके होईल. आता नेहमी रवी मला फोन करून सांगायचे की ते माझ्या घरी आहेत आणि पायलसोबत गप्पा मारत आहेत. हे ऐकून मला समजायचे की पायल कमीत कमी रवीसोबत तरी खुश आहे. त्या रात्रीनंतर आजपर्यंत आमच्यापैकी कोणीच निखिलबद्दल बोलले नव्हते. आता माझे लग्नसुद्धा अजून पुढे ढकलले होते कारण आता मला परत पायलबद्दल विचार करायचा होता. पायलचा घटस्फोट होऊन महिना झाला होता की तिच्यासाठी परत एकदा चांगल्या घरातून स्थळ आले होते. ते लोक रवीच्या दूरच्या नात्यातील लोक होते आणि हे स्थळ रवीच पायलसाठी घेऊन आले होते.
तो मुलगा रवीचा चांगला मित्र देखील होता आणि रवीने त्याला पायलच्या पहिल्या घटस्फोटबद्दल सगळं काही सांगितलं होतं. त्या लोकांना पायलच्या घटस्फोटबद्दल काहीच हरकत नव्हती. मी या स्थळाबद्दल ऐकून थोडीशी गडबडले होते, कारण घडून गेलेल्या जुन्या गोष्टीला खूप वेळ झाला नव्हता आणि मला वाटत नव्हते की पायल या लग्नासाठी होकार देईल. पण रवी या स्थळाबद्दल सारखं माझ्याजवळ बोलत होते, म्हणून मी पायलला या स्थळाबद्दल सांगितले. पण तेव्हा मला आश्चर्य वाटले, कारण पायलने कोणतीच रिॲक्शन दिली नव्हती. तिने माझे शांतीत बोलणे ऐकले होते आणि म्हणाली, दीदी, जर तुला हे सगळं ठीक वाटत असेल तर मला काहीच हरकत नाही. माझी इच्छा आहे की लवकरात लवकर माझे लग्न व्हावे, म्हणजे तुझ्या आयुष्यात सुद्धा आनंद येईल आणि तू तुझा संसार उभा करशील. पायलचे हे बोलणे ऐकून मला आनंद झाला होता की तिला माझ्या सुखाची चिंता तरी होती. ती तिचा भूतकाळ विसरायला तयार झाली होती. मी रवीला सांगून त्या लोकांना बोलावून पाहण्याचा कार्यक्रम ठरवला. ते लोक सुद्धा खूप चांगले होते. मुलाचा स्वतःचा बिझनेस होता, पैसेवाले सुद्धा होते. कोणत्याच गोष्टीची त्यांच्याकडे कमी नव्हती. रवी म्हणत होते की मुलगा खूप चांगला आहे, चौकशीची सुद्धा गरज नाही. आणि मग रवीच्या सांगण्यावरून मी डोळे झाकून पायलचे लग्न ठरवून टाकले. त्या लोकांना लवकरात लवकर लग्न करायचे होते आणि माझी सुद्धा हीच इच्छा होती की पायलने लवकरात लवकर लग्न करून झालेल्या पहिल्या गोष्टीला विसरून जावे. त्यामुळे थोड्याच लोकांमध्ये मंदिरात आम्ही पायलचे लग्न लावून दिले. नाही आम्ही कोणत्या नातेवाईकांना सांगितले किंवा नाही परिसरातील लोकांना सांगितले. लग्न झाल्यानंतर पायलला आम्ही निरोप दिला आणि ती सासरी निघून गेली. आणि मी देवाला मनोमन प्रार्थना करू लागले की यावेळी पायलचा संसार बसू देत. घरी येऊन मी खूप शांतपणे एका कोपऱ्यात बसले होते, कारण माहिती नाही, माझे मन खूप जास्त बेचैन झाले होते. असे वाटत होते की काहीतरी वाईट घडणार आहे. मी रवीला फोन केला तर ते म्हणाले की काळजी करू नकोस, प्रतीक चांगला मुलगा आहे. तो आमच्या नात्यातील असला तरी माझा खूप चांगला मित्र देखील आहे आणि त्याच्या घरचे सुद्धा चांगले आहेत. पायलला तिथे कोणताच त्रास होणार नाही. रवीचे हे बोलणे ऐकून मला हायसे वाटले होते. माझे मन दुसरीकडे वळवण्यासाठी रवी म्हणाले की आता आपल्या लग्नाची सुद्धा तयारी सुरू करायला हवी. तुझी वाट पाहून माझे वय निघून चालले आहे. आता मी म्हातारा होत चाललो आहे. रवीचे बोलणे ऐकून मी हसायला लागले आणि आम्ही दोघे गप्पा मारण्यात व्यस्त झालो. 2 तासच झाले होते की दरवाजा जोरजोरात वाजू लागला. यावेळेला तर माझे हृदयच बंद पडण्याची वेळ आली होती. मला खूप भीती वाटत होती. माझ्या मनात विचार आला की जर मी दरवाजा उघडला आणि समोर जर पायल उभी असली तर. आणि कधी कधी आपले विचार खरे सुद्धा होतात. मी घाबरत जाऊन दरवाजा उघडला तर समोर रात्रीच्या 1 वाजता पायल दरवाजासमोर उभी होती आणि तिची हालत पहिल्यापेक्षा खूपच वाईट झाली होती. रडून रडून तिचे डोळे लाल झाले होते आणि सुजले होते. ती घरात येताच फरशीवर बसली आणि तिचे केस जोरजोरात ओढू लागली आणि म्हणाली, माहीत नाही माझ्याकडून कोणते पाप झाले आहे की प्रत्येकजण मला चारित्र्यहीन ठरवत आहे, पण माझा तर कोणत्याच मुलासोबत संबंध नाही. मी पटकन पुढे होऊन पायलचे हात धरले आणि तिला विचारले की आता काय झाले आहे. पायल म्हणाली की पुन्हा एकदा लग्नाच्या पहिल्याच रात्री, माझ्या मधुचंद्राच्या रात्री माझा नवरा माझ्यासोबत खूप भांडला आणि मला घटस्फोट मागितला. पुन्हा एकदा मला चारित्र्यहीन ठरवले. चारित्र्यहीन असल्याचा कलंक माझ्या कपाळी लावला गेला ग. माहीत नाही माझ्यासोबत कोणाचे वाईट आहे. लग्न झाल्यानंतर आणि मधुचंद्राच्या आधी कोणतरी माझ्या नवऱ्याला फोन करून माझ्याबद्दल काहीतरी सांगतात आणि त्यामुळे माझा नवरा मला चारित्र्यहीन ठरवून घटस्फोट मागतो. त्या निखिलने मला यासाठी सोडले होते की त्याचे कोणत्या तरी दुसऱ्या मुलीवर प्रेम आहे, पण जगासमोर त्याने मलाच चारित्र्यहीन ठरवले होते ग. आणि यावेळेला प्रतीकने साफ मला सांगितले की मी एक चारित्र्यहीन मुलगी आहे आणि त्याला माझ्यासोबत संसार करायचा नाही. मला असे वाटते की त्या निखिलनेच काहीतरी प्रतीकला सांगितले असणार. हे बोलता बोलता पायल रडत होती आणि मी डोके पकडून तिथेच बसले होते. मी रागाच्या भरात पायलला म्हणाले की जर तू त्यावेळी आम्हाला निखिलसोबत बोलून दिले असते तर आज ही वेळ आली नसती. हे ऐकून पायल आणखीनच जोरजोरात रडायला लागली, स्वतःच्या तोंडात मारायला लागली. आईने मला समजावले की ही वेळ तिला काही बोलण्याची नाही, तर तिला आपण सांभाळण्याचा प्रयत्न करायला हवा. आणि मग परत यावेळेला आम्ही दोघी मायलेकी मिळून आमच्या पायलला सांभाळायला लागलो. रवी सुद्धा फोनवरून सगळं काही ऐकत होते. त्यांना सुद्धा सगळं काही माहिती पडले होते. त्यामुळे रवी आमच्या घरी अर्ध्या तासात पोहोचले होते. त्यांना तर विश्वासच बसत नव्हता की प्रतीकने पायलला पहिल्याच रात्री घटस्फोट मागितला आहे. रवी तर आत्तासुद्धा प्रतीकचे कौतुकच करत होता
की तो खूपच चांगला मुलगा आहे, तो असे कधीच करणार नाही. मी रवीची कॉलर पकडली आणि त्यांना म्हणाले की मी डोळे झाकून तुमच्या बोलण्यावर विश्वास ठेवला. तुम्ही सांगितले होते की प्रतीक खूपच चांगला मुलगा आहे. आता तुम्हीच सांगा हे सगळं काय आहे? आत्ताच्या आत्ता तुम्ही त्या प्रतीकच्या घरी जा आणि आपल्या मित्राला खडसावून विचारा की हा सगळा काय प्रकार आहे. हे ऐकताच पायल रागात उठली आणि माझ्याकडे आली आणि म्हणाली, का तू सारखी सारखी माझ्या जखमांची खपली काढण्याबाबत बोलते? आपल्याला काहीच माहिती करून घ्यायची नाही आणि नाही त्या प्रतीकसोबत कोणाला बोलण्याची गरज आहे. पायलने रवीकडे पाहिले आणि हात जोडून म्हणाली, दाजी तुम्ही सगळं काही माझ्या भल्यासाठीच केले, पण कदाचित माझ्या नशिबात वाईटच लिहिले आहे. जर तुमची इच्छा असेल की मला अजून त्रास व्हायला नको तर त्या प्रतीकजवळ कोणीच जाणार नाही. तो माणूस तर खूपच वाईट माणूस आहे. रवी पायलला सांभाळू लागला आणि मी शांतपणे एका कोपऱ्यात रडत बसले. कदाचित माझ्याजवळ बोलण्यासाठी कोणतेच शब्द शिल्लक नव्हते. संपूर्ण रात्र रवीने पायलला सांभाळून घेतले आणि तिला समजावून सांगितले, पण पायलने पुन्हा आमच्याकडून वचन घेतले की आम्ही प्रतीकजवळ जाणार नाही. आमच्या घरात शांतीचे वातावरण झाले होते. कोणी कोणासोबत बोलत नव्हते. आम्ही आमच्या खोलीत बंद होतो आणि पायल तिच्या खोलीत. मी रवीसोबत बोलणे सोडून दिले होते. माझ्या मनात रवीबद्दल तिरस्कार निर्माण होऊ लागला होता. रवी जेव्हा कधी आमच्या घरी येत होते तेव्हा ते पायलसोबतच बोलून परत जात होते. पायलचे पहिले लग्न माझ्या चुकीच्या निर्णयामुळे मोडले होते आणि आता दुसरे लग्न माझ्या होणाऱ्या नवऱ्यामुळे. माझ्यात आता एवढी हिंमत नव्हती की आता मी तिसऱ्या वेळेस तिच्या आयुष्याचा निर्णय घेईल. त्यामुळे मी आता कोणताच विषय काढत नव्हते. मी आता अगदी शांत झाले होते. हळूहळू दिवस निघून जात होते आणि पायलचा दुसरा घटस्फोटसुद्धा झाला होता. रवीच्या आई माझ्या आणि रवीच्या लग्नावर जोर द्यायला लागल्या होत्या. त्या म्हणू लागल्या होत्या की अजून कधीपर्यंत आम्ही वाट पाहायची? माझ्या मुलाचे आता वय वाढत चालले आहे. किती वर्षापासून तो तुझी वाट पाहत आहे? रवीच्या आईचे बोलणे अगदी बरोबर होते, कारण रवीने खरंच माझी 7 वर्ष वाट पाहिली होती. पण मी तरी काय करू शकत होते? पायलचे लग्न झाल्याशिवाय मी लग्न करू शकत नव्हते. त्यामुळे पुन्हा एकदा आमच्या घरात पायलच्या लग्नाचा विषय निघू लागला. पण यावेळेस फक्त पायलच घाबरली नव्हती तर माझी आई आणि मी सुद्धा खूप घाबरले होते. माझ्या 2 नंबरच्या बहिणीच्या सासूने तिला तर सासरवास करायला सुरुवात केली होती. ती तर आता आमच्या घरी सुद्धा येत नव्हती. पायल दिसायला सुंदर होती, त्यामुळे पुन्हा एकदा तिच्यासाठी स्थळं यायला चालू झाली. तिच्या दुसऱ्या लग्नाबाबत खूप कमी लोकांना माहिती होते, त्यामुळेच आता स्थळं चांगली येत होती. पण आता मी हा निर्णय माझ्या आईवर सोडला होता. आईने खूप चौकशी करून चांगल्या आणि सुशिक्षित घरात पायलचे लग्न ठरवून टाकले. आश्चर्य करण्याची गोष्ट ही होती की पायलसुद्धा या लग्नासाठी तयार झाली. तिचा कसलाच विरोध नव्हता. ती घाबरली होती पण तिने नकार दिला नव्हता. अशा प्रकारे तिचे तिसरे लग्न झाले. जेव्हा पायलला निरोप देण्याची वेळ आली तेव्हा आई त्या लोकांना एकदमच म्हणाली, माझी मोठी मुलगी नवरीबरोबर 5 ते 6 दिवस राहायला येईल. आमच्याकडे हीच परंपरा चालत आली आहे की नवरीसोबत 4-5 दिवस पाठ राखीन कोणीतरी जातेच. हे ऐकून त्या लोकांनी आईच्या बोलण्यावर सहमती दर्शवली आणि मग मी नवरीसोबत म्हणजे पायलसोबत तिच्या सासरी गेले. माझ्या आईने मला पहिलेच कानात सांगितले होते की तुला मी पायलसोबत यासाठी पाठवत आहे की तू माहिती करून घेशील की शेवटी पायलसोबत असे का घडते. कोणी आपला दुश्मन आहे का किंवा कोणाला आपल्या पायलचे घर बसलेले पाहवत नाही हे तुला तिकडे गेल्यावरच कळेल आणि मला आशा आहे की तू नक्कीच सगळं शोधून काढशील. माझ्या आईला वाटत होते की कोणीतरी आमच्या भावकीतला माणूस आहे आणि तोच त्याची दुश्मनी काढत आहे. जेव्हा मी पायलसोबत तिच्या सासरी पोहोचले तेव्हा पायल माझ्यासोबत खूप विचित्र वागायला लागली. म्हणाली की दीदी तू तुझ्या दिलेल्या खोलीत जाऊन झोप. माहिती नाही तुला आईने माझ्यासोबत कशासाठी पाठवले आहे. मी तर पहिलीच माझ्या सासरच्या लोकांपुढे दुसऱ्या लग्नामुळे लज्जित आहे आणि आता तू माझ्यासोबत असल्यामुळे मी अजूनच लज्जित झाले आहे. आता लोक आपल्याबद्दल काय विचार करतील? मी पायलला म्हणाले की नवरीबरोबर पाठ राखीन जाणे ही काही जगावेगळी गोष्ट नाहीये. पूर्वी असेच रीतिरिवाज होते. तेव्हा पायल म्हणाली, जे काही आहे ते सोड. आता हे माझे सासर आहे. तुला इथे कोणासोबत बोलण्याची काहीच गरज नाही. तू तुझ्या दिलेल्या खोलीत जाऊन आराम कर. पायलचा बोलण्याचा अंदाज आणि पद्धत पूर्णपणे बदलली होती. मला ही माझी बहीण पायल वाटतच नव्हती. त्यामुळे मी थोडी चकित झाले होते.
आणि मग नंतर मी निर्णय घेतला की मी कोणत्या ना कोणत्या पद्धतीने कशाही प्रकारे सत्य जाणून घेईनच. पायल आणि तिचा नवरा जेव्हा रूममध्ये गेले तेव्हा मी सुद्धा त्यांच्या खोलीच्या मागे जाऊन त्यांच्या खिडकीजवळ पोहोचले. ती एक उंच भिंत होती, त्यामुळे मी तिथे 2-3 विटा ठेवल्या आणि त्याच्यावर उभी राहिले. आता मला आतले दृश्य दिसू लागले होते आणि दोन्ही नवरा नवरीचा आवाज ऐकू यायला लागला होता. ही गोष्ट खूप चुकीची होती, पण मला माझ्या बहिणीचा संसार वाचवण्यासाठी हे सर्व काही करायला लागत होते. लग्न अगदी साध्या पद्धतीने झाले होते, त्यामुळे घरात जास्त पाहुणे सुद्धा नव्हते. घरातले लोक सुद्धा आपापल्या खोलीत झोपले होते. कोणीच मला इकडे येताना पाहिले नव्हते. मी आत डोकावून पाहिले तेव्हा माझी बहीण पायल तिच्या नवऱ्याला घटस्फोट मागत होती आणि त्याला म्हणत होती की माझे दुसऱ्या मुलावर प्रेम आहे आणि मला त्याच्यासोबतच लग्न करायचे आहे. माझ्या मोठ्या बहिणीने जबरदस्तीने माझे लग्न तुमच्यासोबत लावून दिले आहे. तुम्ही मला घटस्फोट द्या, नाहीतर मी बाहेर जगाला ओरडून सांगेन की तुम्ही नामर्द आहात. हे ऐकून तर तो मुलगा हक्काबक्का होऊन पायलकडे पाहत होता आणि माझ्या तर पायाखालची जमीन सरकली होती. मी तिथेच स्तब्ध होऊन त्यांचे बोलणे ऐकत होते. माझी बहीण त्या मुलाला काहीही बोलत होती आणि तो नवरा मुलगा शांत होऊन माझ्या बहिणीकडे एकटक पाहत होता. तेवढ्यात मला कोणीतरी इकडे येण्याचे जाणवले, त्यामुळे मी पटकन गुपचूप माझ्या खोलीत पळून गेले आणि मग काही वेळातच माझी बहीण तिचे सामान घेऊन तिच्या खोलीतून बाहेर आली आणि माझ्याजवळ येऊन खूप रागात माझा हात पकडून म्हणायला लागली, चल दीदी इथून, हे लोक माझ्या लायकीचे नाहीत. मी माझ्या बहिणीकडे पायलकडे खूप तिरस्कार आणि रागात पाहत होते आणि म्हणाले, आता काय झाले आहे? तेव्हा पायल म्हणाली, हा मुलगा सुद्धा माझ्याशी खूप भांडला आणि मला घटस्फोट मागितला आहे. पायल हे बोलत असताना तिच्या चेहऱ्यावर कसलेच दुःख नव्हते. मी माझा हात तिच्या हातातून सोडवला आणि जोरात तिच्या कानाखाली मारली. इतक्यातच तिचा नवरा सुद्धा बाहेर आला आणि मला पाहून तो म्हणायला लागला की तुमच्या बहिणीने स्वतः माझ्याकडे घटस्फोट मागितला आहे, त्यामुळे मी आता तिला घटस्फोट देणार आहे. याच्याशिवाय माझ्याकडे कोणताच पर्याय नाही, कारण मला असल्या मुलीसोबत संसार करायचा नाही जिचे लग्न जबरदस्तीने झाले आहे आणि जिचे दुसऱ्या मुलावर प्रेम आहे. मी खूप रागात पायलकडे पाहिले आणि म्हणाले की मी सगळं काही माझ्या डोळ्यांनी पाहिले आहे. आता तू मला सांग की हे सगळं काय प्रकरण आहे. पहिले तर पायलने नकार दिला की तिची काहीच चुकी नाही आणि जेव्हा मी तिच्यावर जबरदस्ती केली तेव्हा ती रडतच सगळं काही सांगू लागली की मी तुझ्या होणाऱ्या नवऱ्याला म्हणजे रवीला पसंत करते. मला त्यांच्यासोबत लग्न करायचे आहे. कित्येक वेळा मी त्यांना लग्नासाठी प्रपोज केले, पण त्यांनी साफ नकार दिला, कारण रवी तुझ्यावर प्रेम करतात. त्यांना तुझ्यासोबतच लग्न करायचे आहे. मला माहिती होते की जोपर्यंत माझे लग्न होणार नाही तू सुद्धा लग्न करणार नाही. त्यामुळे मी प्रत्येक वेळी माझ्या नवऱ्यासोबत भांडून घटस्फोट मागून घरी येत होते, म्हणजे तुझे सुद्धा लग्न रवीसोबत होणारच नाही. जर रवी मला त्यांच्या प्रेमाच्या लायकीचा समजत नाही तर तुला सुद्धा त्यांच्या प्रेमावर काहीच हक्क नाही. माझेही लग्न होणार नाही आणि तुझेही सुद्धा होणार नाही. माझ्या बहिणीच्या तोंडून हे सगळं ऐकून माझ्या अंगावर काटा उभा राहिला होता. ज्या बहिणीचा संसार उभा करण्यासाठी मी माझे आयुष्य पणाला लावले होते, तीच बहीण माझा आनंद हिसकावून घ्यायला निघाली होती. मी तिचा हात पकडून तिला घरी आणले आणि आईला सर्व काही गोष्ट सांगितली होती. रवीला सुद्धा सगळे काही कळाले होते. रवी माझ्याजवळ आले आणि म्हणाले की आता बास झाले. पायलसाठी आता मी आपल्या लग्नासाठी वाट पाहू शकत नाही. दुसऱ्याच दिवशी रवीने माझ्यासोबत आपल्या घरच्यांच्या उपस्थितीत एका मंदिरात साध्या पद्धतीने लग्न केले आणि मला त्याच्या घरी घेऊन गेले. आज माझ्या लग्नाला 5 महिने झाले होते आणि पायल 3 वेळा घटस्फोटाचा डाग घेऊन आपल्या आईच्या घरात बसली होती. कधी कधी मी पायलबद्दल विचार करते तेव्हा मला तिची खूप काळजी वाटू लागते, पण त्या क्षणी दुसरीकडे तिच्याबद्दल तिरस्कार सुद्धा वाटू लागतो. मला समजतच नाही की आता मी पायलसाठी काय करू. परत दुसऱ्यांदा तिच्या लग्नाबद्दल विचार करू की तिला तिच्या परिस्थितीवर सोडू. जे काही पायलने केले नक्की चुकी कोणाची होती? त्याला जबाबदार कोण होते? आमच्या पालनपोषणात काही कमी राहिली होती का? किंवा रवीच्या चांगुलपणाने तिला इथपर्यंत पोहोचवले की तिने स्वतःला बर्बाद केले होते? तुम्हाला काय वाटते की या सगळ्याला जबाबदार कोण आहे? मला कमेंट्स करून नक्कीच सांगा. तर फ्रेंड्स, तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या नात्यांचा स्पर्श या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा.
म्हणजे पुढची व्हिडिओ तुम्हाला लगेच भेटेल. धन्यवाद.